सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही रोजगाराच्या दिशेनं काम करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर दिवस चांगला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक फायदे होतील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगली मोठी डील फायनल होईल. मित्राच्या समस्यांवरती तुम्ही तोडगा काढाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा थोडासा जोखमीचा असेल, त्यामुळे गरजेनुसारच तुम्हाला धोका पत्करावा लागेल. जास्त जोखमीचं काम केल्यानं तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. पैशांच्या बाबतीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण राहील. रखडलेली रक्कम मिळवण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही आनंदी राहाल. मुलांकडून तुम्हाला एक आनंदाची बातमी संध्याकाळी मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही बदल केले तर तुम्हाला नक्कीच लाभ होतील. मुलांच्या भविष्याविषयी तुम्ही चर्चा कराल. पालकांशी महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही बोलाल. जोडीदाराचा तुम्ही सल्ला घ्याल. विवाहयोग्य लोकांकडनं तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. आज जर तुम्ही कुणाकडनं रक्कम उधार घेण्याचा विचार करत असाल तर बिलकुल करू नका. आज पैशांच्या बाबतीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठीचा दिवस थोडासा कठीण काळ राहील. आज तुम्ही गरजेनुसारच धोका पत्करा. आज तुम्ही गाडी न चालवण्याचा निर्णय घ्या, कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबातील समस्या तुम्हाला त्रास देतील. काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. मोठ्यांच्या मदतीनं काही समस्या तुम्ही सोडवाल. कामामध्ये सहकाऱ्यांशी तुमचे वाद होतील. तुमचा मूड हा खराब राहील. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज कुठलंही काम करताना तुम्ही मोठ्या भावाचा सल्ला घ्या. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल. शुभ कार्यक्रमांबाबत चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहानं सहभागी होतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. प्रिय व्यक्तींकडून तुम्हाला एक चांगली बातमी ऐकू येईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही मनापासून सहभागी व्हाल. कुटुंबातील काही समस्या मात्र तुम्हाला त्रास देतील. मोठ्यांच्या मदतीनं तुम्ही त्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी देखील व्हाल. परंतु आज तुमचा मूड थोडासा खराब राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं नशीब उंचावेल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. नात्यामध्ये थोडासा तणाव निर्माण होईल. पार्टनर तुमच्यावरती रागावू शकतो. कामामध्ये मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला आज यश नक्कीच मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं मन आज शांत राहील, परंतु तुम्हाला आज शारीरिक त्रास जाणवू शकतो.
सरकारी वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्य पार्टीचं आयोजन करू शकतात. सासरच्या मंडळींशी तुमचे वाद होतील. मुलांच्या शिक्षणातील अडथळे आज दूर होतील. मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला याचा चांगला आर्थिक लाभ होईल. आज तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही डिनर डेटवर जाल. आज तुम्ही मेहनत केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज शुभ कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. निर्णयातून तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. भावांमधील तणाव आज संपुष्टामध्ये येईल. तुम्ही कर्ज घेऊ नका, नाहीतर संकटामध्ये सापडाल. वडिलांना डोळ्याचे आजार उद्भवतील, त्यामुळे वडिलांच्या आरोग्यावरती तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तुमचं मन आज शांत राहील. कुटुंबामध्ये आज तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. आज माहेरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यामध्ये गोडवा हा कायम ठेवा. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्ही आज खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. आज तुम्ही कर्ज घ्या, ज्याचा तुम्हाला फेडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही भविष्यामध्ये. आज तुमच्या आईला पोटदुखीचा त्रास होईल, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी अवश्य घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस नोकरीमध्ये इच्छित परिणाम तुम्हाला देईल. कामामध्ये वातावरण हे चांगलं राहील. महत्त्वाचं काम मात्र पुढे ढकलू नका, नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये सापडू शकता. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल. सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आजचा दिवस नोकरीमध्ये इच्छित परिणाम तुम्हाला देईल. आज कुठलेही महत्त्वाचं काम तुम्ही पुढे ढकलू नका. आज विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज काम नव्या उमेदीनं तुम्ही कराल. काही नवीन प्रयोग केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. भविष्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल, त्यासाठी तुम्ही पालकांचा सल्ला घ्या. कायदेशीर वादामध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला वकिलाचा सल्ला घ्यावा लागू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.